खोका पेटीच्या जमान्यामध्ये त्या खोक्यावर त्या पेटीवर लात मांडून तुमच्याशी प्रामाणिक राहून साहेब आपण रेल्वेच्या रुळाखाली भेटलो होतो. मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत. आम्हाला सारखं म्हणायचे की आम्ही फार जुने आहेत, आम्ही फार जुने आहेत. मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की ही जी निष्ठा 100 पैकी 80 आहे. कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर. 50-50 हजार रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते. मोजके मत होती. सोयाबीनचा भाव भाई और बहिणो 11,000 रुपये होता का नव्हता र? आता किती आहे? 5,000 साहेब. 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे. 6,000 रुपये एका क्विंटल. 25 क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे. 25 का म्हणजे 1.5 लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसलाय आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतंय साहेब. सोयाबीनचा जी पडलेला 6,000 भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे? 11,000ला न्यायचं आहे. तर माझा इकडे एक मंत्र आहे. म्हणसाल का? 11,000 भाव झालेला कुणाला आवडणार नाही म्हणताव का? मोठ्यानं म्हणा बरं. जय श्रीराम. आपल्यावर शंका घेतील. मोठ्यानं जय श्रीराम. हा झाला 12,000 रुपये भाव. आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत. पाहिजे का नाही? सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या. आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र? पांढरपुरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही. आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे. कर्नाटक मध्ये दिलता बघा. बजरंग बली की. लागल्या का नोकऱ्या सगळ्याला? नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. साहेब आपण कधी उमरग्याला येत आहे ही आतुरतेनं वाट बघत इथली निष्ठावंत सैनिक बसले होते साहेब. जितका चातक पक्षी त्या ठिकाणी पावसाच्या थेंबाची वाट बघताय त्याच्यापेक्षा जास्त आतुरता तुमच्या येण्याची उमरगावासियांना होती आणि आज आपण आल्यामुळे ती पूर्ण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी निष्ठा काय असते हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला ज्यांनी शिकवलं ते खंबीर साहेबांचे उजवे हात सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे ज्यांचा मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं, त्या सुषमाताई अंधारे, माजी या ठिकाणी उपस्थित असलेले धाराशिवचे आणि साहेब खोका पेटीच्या जमान्यामध्ये त्या खोक्यावर त्या पेटीवर लात मांडून तुमच्याशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी उदाहरण सेट केलं असे आमचे आमदार कैलास पाटील साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार दिनकररावजी माने, मंचावर उपस्थित सर्व व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले हाडाचे सैनिक साहेब, मला आपल्याला आठवण करून द्यायची की ज्यावेळेस 2006ला कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली, आपण ती आज आठवण जागी करून दाखवली साहेब. आपण रेल्वेच्या रुळाखाली भेटलो होतो. 2009ला साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं. प्रचंड मनस्ताप होता साहेब. म्हणजे घरातनं मुंडकं छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची तशी अवस्था माझी होती. पण साहेब त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं, पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 2009ला साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं. मला ती आठवण आजही आहे. आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबाला भेटायला आलो होतो आणि बाळासाहेब म्हणले ते पद्मसिंह बी काय सांगायचं नाही रे, हा वाघाचा बछडा आहे. तुम्हाला सांगितलं की उद्धव या लेकराकडे लक्ष ठेव आणि साहेब तितक्याच ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं. मला वाटतं ही मायेची ऊब हे प्रेम ह्या जन्मात नाही, आम्ही 7 जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब. आज साहेब मी कायम नवीन होतो. आल्याच्या नंतर मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत. आम्हाला सारखं म्हणायचे की आम्ही फार जुने आहेत, आम्ही फार जुने आहेत. मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की ही जी निष्ठा 100 पैकी 80 आहे. कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर. पण साहेब परमेश्वरानं ती निष्ठेची मीटर या ठिकाणी आता आणून दाखवलं. ह्या संघर्षाच्या काळात साहेब आम्ही अतिशय इमानदारीने जे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत, जे बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केलेत, त्या उपकाराला कुठेही कृतज्ञ न होता आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे आज आपल्या सोबत आहेत साहेब. आणि काही झालं
कुठलीही परिस्थिती आली तर तितक्याच ताकदीनं आम्ही सोबत आहेत. साहेब मला सांगायचंय की इथला सर्वसामान्य शिवसैनिकाची काय ताकद आहे. आत्ताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली. 50,000 रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते. मोजके मत होती जी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची. अशा परिस्थितीमध्ये 50,000 रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब. शाहपुरी मामा तसेच आहेत, बसवराज वानाळे तसेच आहेत, पाटील तसेच आहेत, रजा गातार तसेच आहेत. साहेब एकही मी म्हणतो वीट नाही, साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडं झालेला नाही. शिवसैनिक अभेद्य आहेत साहेब. आणि गंमत 50,000 रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या बहादर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय. आज मी फार काही बोलणार नाही, फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा भाव भाई और बहिणो 11,000 रुपये होता का नव्हता र? आता किती आहे? 5,000. साहेब 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे. 6,000 रुपये एका क्विंटलला. मला सांगा आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतंय? 5-6 क्विंटल. अरे सांगा की 5 क्विंटल. एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन निघालं तर 5 एकरामध्ये किती झालं? 25 क्विंटल. 25 क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे. 25 का म्हणजे 1.5 लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसलाय आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतंय साहेब. आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जी पडलेला 6,000 भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे? 11,000ला न्यायचं आहे. तर माझा इकडे एक मंत्र आहे, म्हणचाल का? 11,000 भाव झालेला कुणाला आठव आवडणार नाही. म्हणताव का? मोठ्यानं म्हणा बरं. जय श्रीराम. आपल्यावर शंका घेतील. मोठ्यानं जय श्रीराम. हा झाला 12,000 रुपये भाव. आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजे का नाही? का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या? आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र? पांढरपुरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही. आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे. कर्नाटक मध्ये दिलता बघा, बजरंग बली की. लागल्या का नोकऱ्या सगळ्याला? आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. कुणी फडतूस माणसानं आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब. पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी 6 लाखाच्या पुढे मतदान जात आहे साहेब. हाय का नाही रे खरं साहेब? एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो? सगळ्याचे फोन उचलतो साहेब, सगळ्याचे. परवा साहेब एक आमची इकडे सुद्धा आरडायले ह्याचा उचललं होतं काय की. परवा साहेब एक आमची भगिनी उमरग्याचीच होती, इष्टीत बसली, अपंग होती साहेब. तिचा मला फोन आला. मला म्हणले खासदार ओमराजे आहेत का? हा म्हणलं आपणच आहे. म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली. मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणली. म्हणलं काय अडचण नाही, कंडक्टरला फोन दे. कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन. ती मला मोठ्यानं म्हणलं अरे कोण बोलताय? म्हणलं खासदार ओमराजे बोलतोय. त्याला विश्वास वाटना. काय बोलता राव म्हणला. म्हणलं तुला लबाड वाटतंय तरी एकदा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला. ती थांबलं नाही, आता लगेच व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल केला. बघितलं अगं माय म्हणलं तुम्ही का साहेब? म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय, तिला तेवढी जागा करून दे. भले तू उभा राहा म्हणलं पण तिला जागा करून दे. साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण आहेत. आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब, 80% समाजकारण 20% राजकारण, त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब. आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात होय रे, म्हणतात की नाहीतर आपल्याला मोदी मुळे आला, मोदी म्हणते ती का नाहीतर टुचून. त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघातनं 2 वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि 1 वेळेस
कल्पनाताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी 3दा खासदार होते साहेब. आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय, देऊ का? मागच्या वेळेस साहेब 1,27,000 मतांनी आलो होतो. ह्या वेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का होणार मत आगाव घेईन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब, तरच उद्धव साहेबाचा शिवसैनिक साहेब सांगत. आज विषय साहेब भरपूर आहेत. मला फक्त इतकं सांगायचं साहेब, मराठा आरक्षणाची मागणी मी 7 वेळेत लोकसभेत केली, 7 वेळेस साहेब, आज नाही 7 वेळेस. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार आहे साहेब. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा, धाराशिव लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा होता, आहे आणि कायम राहणार साहेब. इथलं नाव कोणीही बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब. आम्हाला जी प्रेम, जी माया, जी ताकद दिली त्याच मायेत, त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू, इतकंच मी या ठिकाणी सांगतो. आणि वेळ नाही आता का बिंदास नाही, माय लय बरंच झालंय आता. त्याच्यावर बोलल्याशिवाय गप्प बसत नाही साहेब. ज्ञानराजचं प्रेम येलंय त्यांना साहेब. साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण 3 वेळेस आमदार केलं. 3 वेळेस साहेब. काय म्हणते साहेब, कशाला म्हणते आमदार साहेब? ह्याच कॉलेजमध्ये होते आणि 7-7 रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी काम, त्यांचं काम केलंय. आता मला तुम्ही सगळेजण सांगा, आता साहेब इथं दिसते तेवढेच नाहीत, त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणते खात्या गावानेला गेला उगत सोडू द्या म्हणते, ती झालं की हाऊस म्हणले आम्ही मागं तुमच्या. आणि हिशोब करणारा कोण आहे रे बाबानो? साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही घडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील, आम्हाला अभिमान आहे साहेब. मी आणि कैलास पाटील कुठेही लग्नात जाऊ द्या साहेब, आमच्याकडे स्वाभिमानानं बघतेत. आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब, खोकेवाला आलं बघ म्हणतात, तेव्हा इकडं आरडायलंय. आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि निश्चितपणे साहेब 40 जरी गेले असतील तरी त्या 40ची 80 करायची ताकद ह्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे. आणि तो सामान्य शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.